68व्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये मुंबईच्या दिनेश कांबळेनं इतिहास घडवला. त्यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे. दिनेश आत्ता आपल्यासोबत आहे आणि आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. कशी स्पर्धा झाली त्याविषयी सुद्धा. ब्राझीलमध्ये विजय मिळवला एवढा मोठा, किती आनंद वाटतोय? खूप मोठा आनंद वाटतोय. ब्राझीलमध्ये जाऊन आपल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या देशाचं नाव आलं आणि एवढा आनंद मला वाटला की त्यावेळी जेव्हा मला ब्रॉन्झ मेडल जेव्हा माझ्याकडे आलं तेवढा खूप मोठा मला असा अभिमान वाटला आपल्या देशाचा की मी काहीतरी कामगिरी केली. याच्याबद्दल खूप मोठा अभिमान वाटला मला. पण ब्राझीलपर्यंत पोहोचायचा प्रवाससुद्धा इतका सोपा नव्हता तुझ्यासाठी. कसं सगळं प्लॅन केलं? कारण तुला कळलं माझ्या मते आणि 10 दिवसातच तुला निघायचं होतं. 10 दिवस अगोदर मला कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे मिस्टर वर्ल्डसाठी आणि माझ्याकडे फक्त 10 दिवस होते आणि या 10 दिवसामध्ये मला खूप काही तयारी करायची होती. माझी स्वतःची माझी ट्रेनिंगची तयारी करायची होती, परत मला फायनान्शियली तयारी करायची. पण मी विचार केला की मला ही स्पर्धा काही करून करायची आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे की ही सोडायची नाही मला. तर मी काही लोन काढलं किंवा फ्रेंड्सनी मदत केली, परत माझ्या वाईफचे ज्वेलरी ठेवून मी या स्पर्धेसाठी भाग घेतला. आणि एवढं सगळं करून कांस्य पदक घेऊन आलात. खूप अभिमानाची गोष्ट आहे खरं तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींसाठी. पण बॉडी बिल्डिंग मधला सुद्धा आजपरची वाटचाल कशी होती? कसं सुरुवात केली बॉडी बिल्डिंगची? मी बॉडी बिल्डिंग इथं 12 वर्षी बॉडी बिल्डिंग करते आणि बॉडी बिल्डिंगमध्ये मी ज्युनियर इंडिया ओव्हरऑल चॅम्पियनशिप मारली. परत मी सिनियरमध्ये 3 वेळेला गोल्ड्स मारले. परत महाराष्ट्रासाठी मी गोल्ड मारले. म्हणजे इतर कामगिरी मी स्टेट आणि नॅशनलमध्ये चांगल्या प्रकारे केली. त्यामुळे मला एक वर्ल्ड चॅम्पियनसाठी एक चान्स मिळाला आणि तो चान्स मी चांगल्या प्रकारे आपल्यासमोर सादर केला. बाकीचे जे आहेत आत्ता जे या खेळाकडे वळत आहेत त्यांना काय सांगशील? त्यांना सांगायचं म्हणजे एक तुम्ही मेहनत करा, खूप मेहनत करा. तुम्हाला यश नक्की भेटेल आणि तुम्हालाही असा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायचा एक संधी भेटेल आणि ती संधी तुम्ही सोडू नका आणि मेहनत खूप करा. मेहनतीशिवाय तुम्हाला काही नाही. किती तुम्हाला अडथळे आले किंवा तुमच्या रस्त्यामध्ये काय आले पण तुम्ही मेहनत सोडू नका. दिनेश, तसं बघितलं तर बॉडी बिल्डिंग आणि वेटलिफ्टिंग किंवा अशा काही खेळांना डोपिंगचा एक शाप आहे. अनेक जण स्टेरॉइड्सची मदत घेतात केवळ शरीर कमावण्यासाठी. त्याविषयी तुला काय वाटतं? जी मुलं आहेत, यंग मुलं आहेत, ते शॉर्टकट्स खूप बघतायत. पण त्यांना मी सांगतो की तुम्ही शॉर्टकट्स करू नका, तुम्ही मेहनत करा. स्टेरॉइडच्या याच्यामध्ये जाऊ नका. जेवढी तुम्ही मेहनत करणार तर तुम्हाला आरामात सक्सेस भेटेल. स्टेरॉइड तुम्ही घेणार तर तुम्हाला पुढे खूप साईड इफेक्ट्स आहेत. अजून खूप तुम्हाला म्हणजे पुढे त्रास होईल. याच्या पुढे काय स्वप्न आहे आणि कसं त्याच्यासाठी तयारी सुरू आहे? याच्या पुढे अजूनही वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कॉम्पिटिशन लागलेले आहेत आणि आज मी ब्रॉन्झ मेडल मारले तर पुढे माझी इच्छा आहे की मी गोल्ड मेडल मारावं आणि ह्यासाठी मला तुमच्या लोकांची खूप मदत लागणार आहे. परत मला फायनान्शियली खूप प्रॉब्लेम पडत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही कोण पुढे आला आणि मला फायनान्शियली हेल्प केले तर नक्कीच मी आपल्या भारतासाठी गोल्ड मेडल मी घेऊन येईन. पण पुढची स्पर्धा कुठली आहे? पुढची आता 27-28 लाईक अमेच्युअर मिस्टर ओलंपिया रशियामध्ये आहे. त्याच्यानंतर 12 to 15 स्पेनला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. अशा 1-2 स्पर्धा इंटरनॅशनल लागलेल्या आहेत. त्यासाठी माझी ट्रेनिंग चालू आहे. नक्कीच आशा करूयात की या स्पर्धांमध्ये याच्या पुढच्या काळामध्ये ब्रॉन्झ मेडलच्या ऐवजी आम्हाला तुझ्याकडनं गोल्ड मेडल भारताला मिळालेलं पाहायला नक्कीच आवडेल. दिनेश, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अजयसह जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई.